बोला बोला. तर एखाद्या व्यक्तीला जर आश्वासन दिलं तर ते आश्वासन पाळणं हे महत्त्वाचं असतं. जर त्यांनी आश्वासन त्यांना तर अशी उमेदवारी द्यायचीच नसती तर तिला हे मला ही गोष्ट माहितीही नव्हती की मी त्यांच्या राजकारणात जवळजवळ 5-6 वर्ष मी त्या राजकारणापासून दूर आहे. पण अशा व्यक्तीने जर आपुलकीने बाबा आपल्या माणसं आपल्याला सपोर्ट देणार आणि ऐन त्यावेळी जर विश्वासघात केला तर तो माणूस ह्याच पद्धतीने वागणार आहे. त्याच्या जागेवर मी असलो तरी ह्याच पद्धतीने उद्या सकाळी वागणार आहे. पण ज्याच्यासाठी ती करते ना तो मार्ग तिचा योग्य आहे आणि देव तिला यश देणार म्हणजे देणार. तुम्हाला काय वाटतं ह्या शिवसेने पक्षाने त्यांना फसवलेलं आहे? फसवलं कोणी कोणाला फसवलं आहे देव माहिती आहे आणि त्यांच्या मनाला माहिती आहे कोणी कोणाला फसवलं ते. मी कोणावरही आरोप करू शकत नाही. म्हणजे स्थानिक नेत्यांना एखाद्याला चांगला स्थानिक नेता असेल त्याला त्याला डावलणं हे योग्य द्यायला नाही. स्थानिक आता इथल्या ह्याच्यात जर तुम्ही जिल्हा परिषदेत म्हणाल तर आजगावपासून ते हा एवढा मतदारसंघात 75% मतदान हे मळेवाड कोंडुऱ्यामध्ये होतं. आजगावला बाकीचं होतं. मग आजगावमध्ये अशी एखादी व्यक्ती नाही की बाबा उभी राहू शकते आणि जी उभी राहते तिला तुम्ही पाठिंबा देणार नाही. मग ती काय करणार आहे? हाच पर्याय आहे तिच्याकडे आणि काही पर्याय होऊ शकत नाही आहे. म्हणजे आता मतदारांमध्ये कुठंतरी हा रागीटपणा दिसतोय मतदारा म्हणजे मला पण वाटतं ना, अरे ही माणसं एवढी रात्रंदिवस कुठं ना कुठं फिरत असतात. मी स्वतः कुठच्या प्रोग्राम असून दे कोणाचं मरण असून दे किंवा मी जातो आणि मलाच जर डावललं गेलं त्यातनं तर मला माझ्या मनाकडे ना माझा पर्याय मी शोधणार आहे ना. कारण मी पण या भारताचा नागरिक आहे. मी स्वतः माझा हक्क मिळवू शकतो. तुम्हाला मळेवाडमध्ये चांगलं मताधिक्य होईल एवढं नक्कीच आहे. पण आजगावमध्ये तुमची रणनीती काय असेल? कशा पद्धतीने तुम्ही भेदक मारा कराल आणि जास्तीत जास्त मताने निवडून याल असं तुम्हाला तुम्ही वाटतं? सांगितल्याप्रमाणे मी जे कार्यक्षेत्रात आहे काजूच्या, तसेच माझे न्हावेलीमध्ये माणसं आहेत, मळेवाडमध्ये आहेतच, आरोस गावात आहेत आणि आजगावमध्ये तसं बघितलं तर ना तिथे जी माणसं आहेत ती फोन करून मला सांगतात, मॅडम तुम्ही घाबरू नका, पाठी हटू नका, आमची 50 मतं आहेत, 20 मतं आहेत, 10 मतं आहेत. तोच खरा आत्मविश्वास आहे आणि मला पण वाटतं आहे ह्या रणनीतीत मी चांगल्या बहुसंख्य मताने मी विजयी होणार हीच खात्री आहे मला. धन्यवाद.